चालू असलेला सामना वीर मराठा विरुद्ध छत्रपती वॉरियर. कवळी फाल्कन संजय प्रशांत मिरगर, कृपया तुम्ही इकडे या, आम्हाला सहकार्य करा. तुमची टीम शॉट पाठवा. माझी चष्मा कुठे आहे ना? राघूच्या टीमवर राघूची टीम हरली तर आम्हाला वर यायचा चान्स आहे. हे बाई 10,000 दे मला. आम्हाला जिंकलो समजा 4 मध्ये 2 जिंकलो. तुम्ही 4 बस शेवटचे 400 मायनस आहे आमचा म्हणा. वीर मराठा ती आता हरली ना तर ती अजून ती पण म्हणजे आपण तिघं एका लाईनीमध्ये राहू. तुझा तू जिंकलास ना फक्त तर तू मग झाला. मग या 2 जागा गेल्या पाहिजे. आम्ही आणि ते आमची काय पोझिशन काय तुम्ही सेफ आहात. राहुल ठाकरे आपली वाट पाहत आहेत. गारू पण गेम आहे. गारू लोकांना चान्स आहे आपल्या पुढे जायचं. दीपेशच्या लोकांना राहुल करपुडे आतमध्ये जावा, नाही तर तुम्हाला पेनल्टी लावेल. वीर मराठा संघ गृह क्षेत्ररक्षण लावून घ्या. वीर मराठा वीर मराठा क्षेत्ररक्षण लावा. राहुल करपुडे आले. छत्रपती वॉरियर संघाने कोण जिंकला? पण जाऊ नको, माझी मॅच आहे नंतर. बॉटल दे ना, निकेश जा बॉटल दे ना, पाणी घेऊन. पाणी प्या. नाव प्लेयर आता आणि इकडे पुढचा सामना वीर मराठा विरुद्ध छत्रपती वॉरियर. पाहूया या सामन्यामध्ये काय होतं. कारण की दोन्ही संघ एकदम बलाढ्य असे संघ आहे. दोन्ही संघांमध्ये फलंदाजांचे एकदम खैरात आहे. स्वप्नील करपुडे तर आपल्या संघासाठी कालपासून नुसते मॅचेस जिंकत आहेत. आणि आता आवाज कमी झाला वाढत. हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो 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 ए आशिष आशिष आता बॉलर आहे रसनी बरोबर. त्याच्यानंतर गावडे फाल्कन्स आणि गावडे इटरची मॅच आहे. कृपया किरण मिरकर तुम्ही जाऊ नका कुठे. याच्यात आपली मॅच आहे. बॉल दे बॉल दे. जुना की नवा कुठल्या 5ला विचारतो किती नसते ते 5 दाबायचे. कौशल लाड कृपया कॅमेरा समोर साईडला व्हा तुम्ही. कौशल लाड आशिष पाणी पिऊन आशिष 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 रिकामे 5 मिनिटं 5 मिनिटं थांबा कृपया. दोन तासात एवढी बॉडी वाढणार एक सांगतो 2 बॉल पाऊस सांगतो नंतर येतो. काय असेल मी सांगतो इकडे पुढचा सामना छत्रपती वॉरियर विरुद्ध वीर मराठा. आणि वीर मराठा संघाचे गोलंदाज पासवर्ड सांगू जा. पहिला चेंडू सुंदर टाकलेला आहे. आणि इकडे रश्मील करपुडे यांनी निर्धाव चेंडू टाकलेला आहे. डॉट बॉल झिरो. व्हाईटला एक्स्ट्रा भेटला ना, व्हाईटला 1 धाव आणि व्हाईटला काय नसं भेटला ना, व्हाईट 0 धाव बरोबर. म्हणजे व्हाईटचं चेक आणि रश्मील करपुडे यांच्यासाठी पारितोषिक लागलेलं आहे की जर त्यांनी 1 गडी बाद केला, प्रत्येक गडी बाद केला त्यांना 100 रुपये पारितोषिक लागलेलं आहे. मीत करपुडे यांनी आपला रनआउट झाला ना तर आउट दे. मीत करपुडे रश्मील करपुडे यांचे चिरंजीव आहे. आणि आपल्या पप्पासाठी त्यांनी 100 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे प्रत्येक विकेट मागे. आणि 2 सलग 2 चेंडू निर्धाव टाकून रश्मील करपुडे यांनी आपल्या संघाला दाखवून दिलंय की विजयाच्या पलीकडे नेणार आहेत. आणि तिसरा चेंडू वरती आशिष करपुडे यांनी उत्तुंग षटकार मारलेला आहे. खरंच खूप सुंदर फलंदाजी. 3 चेंडू 6 धावा. आशिष करपुडे यांच्या बॅट मधून आलेला पहिला षटकार.
जिंकले तर वांदे होणार सगळ्यांचे पॉईंट टेबल मध्ये नाही नाही हे जिंकले तर गारवले जिंकले तर दोन जिंकले तर सगळ्यांचे रन रेट सगळे दोन असं आहे का आणि हरले तर मग ते बाहेर आहे. बाहेर काय पण होतं इथे म्हणजे असं नाही की कोणती टीम चांगली ती जिंकेल काय पण होतं काय जे हरलं त्या जिंकायचं. आणि इकडे हॅलो चौथा चेंडू पुन्हा एकदा आशिष करपुडे यांनी कटवला आणि लॉंग ऑनच्या दिशेने एक धाव पूर्ण 2 धावा पूर्ण केली आहेत आणि इकडे छत्रपती वॉरियर्स संघाची धावसंख्या होते 8 4 चेंडू 8 धावा आणि स्वप्नील करपुडे प्रेशर मध्ये आहेत थोडेसे. हा सामना त्यांना काही करून जिंकायचा आहे आणि त्यांचे संघ मालक इकडे माझी रुपेन कुठे आहे रुपेन वाईडला तर वाईड करून वाईड आणि स्ट्राईक चेंज होईल ना तर याला इथे क्लिक म्हणजे स्ट्राईकला आहे शैलेजाचे 3 हॅलो डिक्लेअर संघाची धावसंख्या झालेली आहे 10 4 चेंडू 10 धावा 4 चेंडू 10 धावा 4 चेंडू 10 धावा ओके मस्त आहे. कुठं आहे तुला? मनाचं आहे घेतलं अरे ना चांगला पॉईंट टेबल वगैरे निघतो आपल्या बांधव 100 टाकते ना सरळ समोर. आणि पुढचा चेंडू रश्मिल करपुडे यांचा पुन्हा एकदा आशिष करपुडे यांना पाल्यामध्ये होता चेंडू परंतु त्यांना त्याचा फायदा घेता आलेला नाही आणि एक धाव पूर्ण केले दुसऱ्या धावाचा प्रयत्न दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे आणि इकडे विनायक करपुडे यांचं गचवाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्यामुळे 2 धावा पूर्ण केल्या छत्रपती वॉरियर्स संघाने आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 12 5 चेंडू मध्ये 12 धावा. खूप खरावाशी गोलंदाजी चालू आहे इकडे रश्मिल करपुडे यांची आणि शेवटचा चेंडू आणि सुंदर आशिष करपुडे यांनी टोळवला आणि उंच हवेमध्ये गेलेला चेंडू इकडे झेल होते का पाहूया नाही आणि नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलेला आहे आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि सुंदर क्षेत्ररक्षण आता विनायक करपुडे यांचं आणि तिसऱ्या धावाचा प्रयत्न होतो का नाही. पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या झालेली आहे 14 आणि पुढचा गोलंदाज मनोज रिकामे स्ट्राईकला आहे प्रितेश दिवेकर हार्ड हिटर फलंदाज प्रितेश दिवेकर मनोज रिकामे IPL सारखं पुढे IPL सारखं पहिले 4 मनोज रिकाम यांचा पहिला चेंडू आणि पहिला चेंडू निर्धाव असा चेंडू गेलेला आहे प्रितेश दिवेकर यांना काहीसा कळलेला नाहीये. पहिला चेंडू निर्धाव प्रितेश दिवेकर हार्ड हिटर आक्रमक खेळाडू असे गणले जातात मोरवणे संघामध्ये आयकन खेळाडू आहेत आणि पुन्हा एकदा बाद झालेला आहे इकडे पहिला डॉट की आता आऊट काय आला 2 चेंडू हा 2 बॉल दर्शन दिवेकर आणि पुन्हा एकदा नो चेंडू दिलेला आहे नो चेंडू नो संघाची धावसंख्या झालेली आहे 15 2 चेंडू 15 धावा. पुन्हा एकदा वाईट चेंडू आणि इकडे स्वप्नील करपुडे काहीसे नाराज दिसतात आपल्या खेळाडूंवरती आणि पुन्हा एकदा फलंदाज बाद होते का पाहूया पंचांचा निर्णय. सुंदर पंचगिरी आपल्याला पाहायला मिळते संकेत मिरकर यांच्या इकडे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकलेला आहे दर्शन दिवेकर यांना काहीच कळत नाहीये आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू मनोज रिकामे यांचा खूपच सुंदर गोलंदाजी आणि आता गाडी खुश झालेला इकडे स्वप्नील करपुडे आता खुश झालेले दिसतात आपल्या संघावरती 4 चेंडू 16 धावा. पुढचा चेंडू मनोज रिकामे यांचा दर्शन दिवेकर यांना
अतिरिक्त धाव. आणि इकडे स्वप्नील करपुडे मनोज रिकामे यांना सांगतायत ऑफला ठेव कृपया तुम्ही ऑफला ठेवा. आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू मनोज रिकामे यांचा गारूने सांगितल्या पद्धतीने आणि ऑफला ठेवला आणि ऑफला चेंडू निर्धाव आलेला आहे. 1 to go. 5 चेंडू मध्ये 17 धाव संख्या झालेली आहे. आणि शेवटच्या चेंडूवरती त्याने टोलावला लॉंगच्या दिशेने आणि इकडे 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव एकच धाव फक्त झाली, एक पण धाव नाही. निर्धाव चेंडू खूपच सुंदर क्षेत्ररक्षण विनायक खरपुडे यांचं. आणि आता आशिष खरपुडे स्ट्राईकवर आलेले आहेत आणि गोलंदाजीसाठी येतात यश खरपुडे. आणि इकडे मोरवणे इतर संघाचे संघमालक संतोष खरपुडे उपस्थित झालेले आहेत. यश खरपुडे गोलंदाजी करायला येत आहेत. यश खरपुडे आणि इकडे 9 चेंडू आहे, 9 चेंडू दिलेला आहे यश खरपुडे यांचा. खूप खराब असा चेंडू. 18 धाव संख्या झालेली 18. आणि हा 9 चेंडू फ्री हिट आहे आशिष खरपुडे यांच्यासाठी फ्री हिटचा चेंडू. पाहूया काय होत आहे. आणि सुंदर चेंडू आणि ते गाडी बाद नाही झालेला आहे. फ्री हिट आहे. फ्री हिट असल्यामुळे हा बाद होऊ शकत नाही. सुंदर गोलंदाजी यश खरपुडे यांची. आणि फ्री हिट असल्यामुळे खेळाडू बाद झालेला नाहीये. एक चेंडू 18 धावा. अजूनही 5 चेंडू आहेत आणि आशिष खरपुडे यांना काहीच कळत नाहीये. आणि सुंदर आशिष खरपुडे यांचा सुंदर कटवलेला चेंडू आणि 1 धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतोय का बघूया. आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा पूर्ण झालेला आहे तिकडे. खरंच खूप गचा क्षेत्ररक्षण. आणि स्वप्नील खरपुडे इकडे काहीसे भडकलेले दिसत आहेत विनायक खरपुडे यांच्यावरती. आणि त्यांच्या संघाचे संघमालक राजेंद्र खरपुडे काय नाही असे बोलतायत. आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देत आहेत ते की हा सामना त्यांना काही करून जिंकायचा आहे. आणि पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धाव आणि एक डिक्लेअर स्वरूपात सुद्धा 1 धाव. तर धावसंख्या झालेली आहे 22. आणि स्वप्नील खरपुडे आपल्या खेळाडूंसाठी आतमध्ये ठेव. 1 चेंडू 1 दोन चेंडू 22 धावा. 2 चेंडू 22 धावा. माफ करा स्वप्नील खरपुडे कृपया माफ करा मला. स्वप्नील खरपुडे माफ करा. पुढचा चेंडू यश खरपुडे यांचा. जेवढे धावा तुम्ही कमी द्याल तेवढा तुम्हाला फायदा आहे. आणि पुढचा चेंडू आशिष खरपुडे यांना काहीसा कळलेला नाही. 1 धाव पूर्ण केलेली आहे लेग बॅकच्या स्वरूपात. आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतात आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे नाही. आणि इकडे आशिष खरपुडे बाद झालेले आहेत रनआउट स्वरूपात. आणि पुढचा चेंडू किती रिकाम्याने टोलावला. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. आणि दुसऱ्या धावावरती पुन्हा बाद झालेला दर्शन दिवेकर. गाडीची प्रगती होती आता. कॅच नाही पकडलं. स्टंपिंग केलं. 24 धावा 24. तरी मारलं मस्त. कोणाला जितूने मारलं चांगलं. शैलेश निर्धाव असा चेंडू. शेवटचा चेंडू. 24 धावा झालेले आहेत. आणि 24 धावा सहज होण्यासारखे आहेत. स्वप्नील खरपुडे काही दिवस दिसतात तिकडे. त्यांच्यावरती पूर्ण त्यांचा संघ डिपेंडंट आहे. आणि पुढचा चेंडू यश खरपुडे यांचा. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू नाही. इकडे 9 दिलेला आहे लेगी अंपायरने. 9 चेंडू आहे.
नो दिलेला आहे. नो. कृपया स्वप्नील करपुडे आपल्याला विनंती आहे. नो चेंडू दिलेला आहे. स्वप्नील करपुडे कृपया वादविवाद करू नका. एक चेंडू शिल्लक आहे आणि हा नो चेंडू टाकलेला आहे. अंपायर डिसिजन किती रन पाहिजे? 5 बॉल झालेले ना. हा? एक डॉट होता. रुपेन किती रन पाहिजे? नाही पहिली नाही घेतली. हा पहिली नाही. पहिला नो आहे, दुसरा डॉट, सेकंड थर्डला 2 रन, वाईट प्लस 1, बारू हरला तर बाहेर पडतो. 1 प्लस रन आउट दोन्ही बॉलला. नंतर दोन डॉट होता स्कोर किती आहे? नो चेंडू. शेवटचा चेंडू कितीला स्कोर? आणि जितू रिकामी आणि सुंदर टोलाला आणि हा चौका जातो का पाहूया. नाही इकडे एक धाव पूर्ण केले, 2 धाव पूर्ण केले, तिसऱ्या धावचा प्रयत्न, तिसरी धाव सुद्धा पूर्ण होतं का पाहूया. आणि ते 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. खूपच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 28. वीर मराठा संघाला 29 धावाचं आव्हान त्यांनी ठेवलेलं आहे. आणि पाहूया स्वप्नील करपुडे आपल्या संघाला इकडून विजयी करतात का. हा नेक्स्ट लास्टच्या बॉलला परत अंडू करायला त्यांनी हे नाही केलं. ओव्हर चालू करताना 3 ओव्हरची करायची. आज कुठेच नाही गेलो, कंटाळा आला फिरून फिरून जाऊन. म्हटलं जायचं एक दिवस थोडा उचल. प्रवीण नाही आला काय? अरे प्रवीणला भेटायचं प्रवीण रुपेन संतोष कुठे गेलाय? मसा गेलाय संतोष बिरगल. निघल हा दिसता ना कुठे का कोणी ते बॅटिंग मगाशी तर होता. लवकरात लवकर छत्रपती वॉरियर संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, कारण की आपल्याला अजून बरेचसे सामने खेळवायचे आहेत. यांचा स्कोर किती आला? अजूनही 7 सामने शिल्लक आहेत. हा सामन्याला पूर्ण 8 सामने शिल्लक आहेत आणि आपल्याकडे वेळ फार कमी आहे. नाही ही छत्रपती कोणाची आनंद रकम आहे? हा काय नाव आहे? पुढच्या सामन्याचा नाणेफेकीसाठी मी गवळी फाल्कन संघाचा कर्णधार किरण मिरगल यांना विनंती करतो की नाणेफेकीसाठी इकडे उपस्थित राहा. किरण मिरगल, गवळी फाल्कन संघाचा कर्णधार किरण मिरगल याने नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचंय, किंवा त्यांच्या संघाचा कोण प्रतिनिधी इकडे उपलब्ध असेल त्यांनी नाणेफेकीसाठी यायचंय. प्रशांत मिरगल, प्रशांत मिरगल, प्रशांत मिरगल, प्रशांत मिरगल. बघत पण इकडं चालू आहे समोरच आहे. 18 चेंडू मध्ये 29 धावांची आवश्यकता वीर मराठा संघाला आणि फलंदाजी करीता येत आहेत मनोज रिकामे आणि स्वप्नील करपुडे. स्ट्राईकला कोण आहे? स्ट्राईकला आहे स्वप्नील करपुडे. गवळी फाल्कन संघाला विनंती आहे आपल्या कर्णधाराला पाठवायचं. गवळी फाल्कन बॉलर आहे प्रितेश किरण जेवायला गेला वाटतं. हा नाही आता असं काही नाही, कारण की सगळ्यांची शॉट तुमचे 11 असतील तर 4-5 असेल, 11 नसतील तर नाही. 4-5 आहे. जर 11 खेळाडू उपस्थित असतील तर चालेल, कारण की 10 असतील तर 4-5 पॉसिबल नाही. 11 आहेत ना तुमचे? फुल आहे त्यांचे. अरे रे 9 प्लेअर कमी प्लेअर, हा 9 प्लेअर मध्ये काय होणार? इकडे जा संपले. अरे पहिला डॉट बॉल लेग बाय तर हा लेग बाय ला क्लिक कर. लीग मध्ये ना 29 ला विन आहे. जिंकतील आला मला स्कोर कमी आहे खूप. जिंकलेच पाहिजे. आता 19 रन तर ठीक आहे. मोठे रे राखू मोठी आहे वारसा अंगाची आहे ना. सिंगल खेळ जवळ जा. ते कधी वाढणार? सिंगल खेळ जवळ जा. करून पुढे जा. जवळ सिंगल खेळ. हे लाव ना एक सिली पॉइंटला कवटी घालून मला बरी प्रेशर येईल ना. नाही ह्याच्यानंतर अजून एक होईल.
ए वीर मराठावर बाकी तुमची बॅनरला लागल्या तर डिक्लेअर आहे, कृपया विनंती आहे. हा. गवळी बालका संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आता यानंतर आपली मॅच आहे, कृपया उपस्थित राहा इकडे. डिक्लेअर जर त्यांचा प्रतिनिधी असेल तर प्रतिनिधीने सुद्धा यायचं इकडे. यानंतर आपला सामना खेळवण्यात येणार आहे. लेग बाय की विचारलेला लेग बाय अंपायर लेग बाय की डायरेक्ट बॅटीला लागून गेला? बॅटला लागून गेला. ओके, किती झाले धावा संख्या? 2-3 झाले असतील. 2 बॉल 2 धावा. 2 बॉल 2. याला थोडं उचलून मागे घे ना थोडं. सुंदर चेंडू प्रतीक दिवेकरांचा. आणि इकडे काय डिसिजन होतं पंचांचा पाहूया. आणि संकेत मिरगर आपल्या निर्णयावरती बाद दिलेला आहे. संकेत मिरगर यांनी खूपच सुंदर 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 असं क्षेत्ररक्षण प्रितेश दिवेकर यांचं, आणि त्यांनी स्वप्नील करपुडे सारखा मोठा गडी बाद करून आपल्या संघाला विजयाकडे नेण्याचा खूप मोठा प्रयत्न केलेला आहे. ए रुपेन थोडं याला मागं घ्यायचं. हे थोडं पाठीपाठी ना. चेअर मागे घ्या सर्वांना तुम्ही. घाबरा काय मॅच चालू झाली ना, 5 प्लेयर असतील, 5 जणांना घेऊन घ्या. गवळी साहेबांचे कॅप्टन किरण दादा मिरगाव लवकर लवकर मैदानाचा ताबा घ्यावा. किरण मिरगाव टॉससाठी. जसे संध्याकाळ होता प्रेक्षकांची गर्दी वाढत चाललेली. आमचे सर्वांचे लाडके खास दादा दीपक दादा गायकर, ह्या आयोजनाबद्दल तुम्ही काही 2 शब्द बोलू शकता का? नाही जे चाललंय ते चांगलं चाललंय. जे चाललंय ते चांगलं चाललंय हे त्यांचा संदेश आहे. म्हणजे खरंच पोरांची मेहनत कुठे वाया गेलेली नाही. सर्वांचं मनोरंजन होत आहे. धन्यवाद. धन्यवाद. चेंडू मारागतील मनोजदार कमाल कटवलेला बॉल हवेत चाललाय. बॉल चालला, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरे धाव देखील गच्चाचं क्षेत्ररक्षण, आणि हा बॉल चालला सीमा रेषे पार. चौकार चौकार. 4 धावा स्कोर झालेला आहे. बॉल 4 बॉल 7 धावा. गच्चाळ असं क्षेत्ररक्षण, सॉरी 5 बॉल 7. गच्चाळ असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटत आहे. स्कोर काय बोला? 5 बॉल 7. 5 बॉल 7 धावा. गाडीला टेम्पो लागेल ना. चेंडू बॉल हवेत, एक धाव पूर्ण. दुसरा धाव सोडण्याचा प्रयत्न पण नाही. एक धावाची समाधान मानावं लागेल प्रवीण मिरगाव यांना. 8 1 ओव्हर 8 धावा. किरण दादा मिरगाव कुठे असतील त्यांनी मैदानाचा ताबा घ्यावा, कारण की आता आपला टॉस उडवायचा आहे. हा तुम्ही उडवतो. जेव्हा बसलाय गवली फाल्कन आणि गवली हिटर टॉस झाले. गवली हिटर्सने आणि त्याने फलंदाजी स्वीकार केली आहे. धाव संख्या झालेली आहे ती 8. वीर मराठा संघाची धाव संख्या झालेली आहे 8. पुढील चेंडू जितू रिकामे यांचा आणि एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, आणि त्यांना यश आलेले आहे मनोज रिकामे यांना धाव घेण्यात. धाव संख्या झालेली आहे ती वीर मराठा संघाची 9. मोरोडे हिटर्सचे आणि ह्यांचे आपले गवली हिटर आमचं गवळी हिटर आहे. त्याच्यानंतर होणारा सामना गवली फाल्कन आणि गवली हिटर्स दोन्ही संघाच्या खेळाडूंनी आणि कर्णधारांनी मैदानात यायचे. छत्रपती हरणार. किती पाहिजे?
2 चेंडू 11 धावा. 11 रन झाले. 2 चेंडू मध्ये 11 धावा झालेले आहेत. वीर मराठा 10 बॉल 10 चेंडू मध्ये 18 भांडीची मागत धावा मारायचे आहेत. ते वीर मराठा संघाला जिंकण्यासाठी एक अनुभवी गोलंदाज जितू रिकामे, परंतु एक अतिरिक्त धाव वाईट आणि ओव्हर केली आहे तो वाईट प्लस 3 आणि वाईट प्लस 3 एकूण 4 धावा घेण्यात यश आले वीर मराठा संघाला. 10 बॉल मध्ये 14 धावा. 2 रे तो 2 बोलतो ए 3 धावा काढले ना धावून 3 काढले धावून आणि मग एक वाईट टोटल 4 आले 15 ना धावा झाले. धाव संख्या 15 15 धावा झाले आहेत. 14 पाहिजे. हा बरोबर आहे. हा बरोबर आहे सगळं. 15 धावा झालेल्या आहेत. 14 पाहिजे. 10 मध्ये 14 पाहिजे. 10 मध्ये 14 पाहिजे. पुढील चेंडू मनोज रिकामे यांना आणि मनोज रिकामे आपला अनुभवपणा लावताना लेग साईडला कटवलेला 2 धावा घेण्यात यश आले तो मनोज रिकामे यांना आणि धाव संख्येत 2 ने धाव संख्या झालेली आहे वीर मराठा संघाची 17. पुढे गेला नाही झाला खेळा साईकल हा होता ना. पुढील चेंडू जितू रिकामे यांचा सामना करतील मनोज रिकामे. हॅलो आणि पुन्हा एकदा अतिरिक्त धाव आणि एक डिक्लेअर एकूण 2 धावा मिळाल्या त्या वीर मराठा संघाला. थोडस दच्चाळ असं गोलंदाजी होत होती छत्रपती वॉरियर्स कडून. रन किती आले? धाव संख्या झालेला आहे 19. वीर मराठा संघाची धाव संख्या झालेली 19. पुढील चेंडू जितू रिकामे यांचा आणि कॅच केलेली आहे ती प्रितेश दिवेकर यांच्याकडून झेल सुटलेला आहे. 8 बॉल 9 मनोज रिकामे यांचा 8 बॉल 9 8 बॉल 9 धावा. एक अत्यंतिचा सामना होत आहे तो वीर मराठा आणि छत्रपती वॉरियर्स यांच्याकडून. उत्कृष्ट असा तो चेंडू एक तास पूर्ण केले. त्यांचा हवेवरती काय 2 धावा त्यांचा आपला निर्णय केला बसतोय. 2 धावा झाले ते 22 बॉल टू रन. त्याच्यानंतर होणारा सामना दोन्ही संघाने उपस्थित राहते आहे. गवळी पालकर आणि गवळी उत्तर. समीरला राखी डाऊन झाली असेल तर खाली या. वाईट आणि एक डिक्लेअर एकूण 2 धावा. धाव संख्या झालेली 24. अनिल करपुरे समीर लाड आपल्या यानंतर सामना होणार आहे तरी खेळाडून येथे उपस्थित राहायचे. जितू रिकामे मोठा षटक टाकून आतापर्यंत त्याने 8 चेंडू टाकलेले आहेत आणि एकूण 2 धावा. एकूण धाव संख्या 26 आणि जिंकण्यासाठी 3 धावा. जिंकण्यासाठी 3 धावा. 6 चेंडू 3.
यानंतर होणारा सामना गौरी पायथन गौरी उद्धव दोन्ही संघाच्या खेळाडूंनी आपल्याकडे वेळ कमी आहे सर्व लवकर उपस्थित होतो समीर लाड अनिल कपूर घेऊन यायचं आकाश लाड तो हा इकडे होता रवडा उठून झाला असेल तर इकडे कवीन मेरगर यांच्याकडून जे सुटलेला आहे त्याला बोल कावाट पकडतास का काय त्याला बोल काय कावाट पकडतायस यानंतर होणारा सामना गवळी पायकर वर्सेस गवळी होता दोन्ही संघाने उपस्थित होते आणि अशा तऱ्हेने काय झालेले आणि वीर मराठा संघ विजयी झाले विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन जिंकला कसं काय हा लागतं